मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिवमध्ये पंचायत समिती या कार्यालयामध्ये आलेलो आहोत। या कार्यालयामध्ये फार मोठमोठे घोटाळे आहेत। कुणाचं घर कुणाच्या नावावर, कुणाची जागा असताना त्या जागेवर अतिक्रमण, ग्रामसेवक जाणीवपूर्वक पैसे खाऊन एका माणसाच्या जागा नावावर असेल तर दुसऱ्याला घर मंजूर करून देतात। तिथं घर अर्धवट बांधलं जातं आणि मग उघडं पडतं की ही जागा माझी आहे, या जागेवर हे घर कोण बांधताय। अशा पद्धतीचे विविध प्रकार या पंचायत समितीमधील ग्रामसेवक करतायत, तलाठी करतायत आणि हे ज्यावेळेस गट विकास अधिकाऱ्याच्या लक्षात येतं त्यावेळेस ते काम थांबवलं जाते। अशा पद्धतीनं आळणी गावामध्ये, तालुका धाराशिव याच गावामध्ये, आळणी गावामध्ये छक्काबाई महादेव तौर राहणार आळणी यांच्या जागेवर शुभांगी रवी येडके ही महिला कोण आहे काय आहे माहीत नाही, पण ही महिला या जागेवर घर बांधते। आता हे तिचा जागा नाही असं संबंधिताचं मत आहे। ही जागा आहे की नाही हे आता पंचायत समिती तपासणार आहे आणि तपासाअंती जो निष्कर्ष लागणार आहे त्यावेळेस मात्र याचा निकाल लागणार आहे। आपण बघूया की नेमकं ही जागा कुणाच्या नावावर आहे। ती महिला या ठिकाणी आहेत, ते दावा करतात की हे जागा माझं आहे। आता आपण विचारूया जागा मालकिनीला, कोण आहेत आई? मी झकाबाई महादेव तौर, मी आळणीची आहे। ही जागा माझा आहे, माझ्या जागा मला मिळावी पाहिजे। मी जागेवर बांधू देणार नाही। बर, कोण बांधायले? शुभांगी रवी रेडके। रवी येडके। रेडके हिच्या नावावर रेडके का येडके? रेडके। बर बर। हिला मी बांधू नाही देणार। कुठली आहे ती महिला, कोण आहे ती? आमच्या मामीची सून हाय। मामीची सून? मग तुमच्या जागेवर कशी काय बांधायली? आता काय माहिती, तिने मला विचारलेलं नाही। मग तुम्ही आज काय केलं? मग गट विकास अधिकाऱ्याला काय दिलं तुम्ही? अर्ज दिला। अर्ज दिला। काय मागणी आहे तुमची आता? माझा जागा मला भेटावा। बर बर बर। आणि मला घरकुल भेटावं। तुझं काय नाव रे बाबा? माझं नाव रोहित सकाराम मटांगडे आहे। मी यांचा पोरगा आहे। मी सध्या गावाला गेलो होतो। आज मी सुमारे 8 दिवस झाले आईला गावात पाठवलंय मी या कामासाठी। सरपंच काय समोर येत नाही आहे, त्यासाठी मला ग्रामपंचायत मध्ये यावं लागलं। 8 दिवसापासून इकडं तिकडं सरपंच आज भेटतो उद्या भेटतो। आम्हाला नोंदणी करण्यासाठी गावामध्ये जायचं होतं, पण गावामध्ये गेल्यानंतर मला असं कळलं की यांच्या मामीने त्या जागावर हडप केलेलं आहे। मग आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो की असं असं आहे, आमची जागा आहे, ह्यांना तुम्ही काय करू नका। तर त्यांच्या पुतण्याने डायरेक्ट आईवर आणि माझ्या मावशींवर डायरेक्ट हल्ला केला। काय म्हणते पाहिजे? आम्ही कोण आहेस तू? कोण मी सून आहे कुणाची? जकाबाईची सून आहे। तुला काय? आम्ही 2 तारखेला आई इथे निघाल्या, त्यांनी खणून काढलं। आमचं पहिलं बोलणं झालं होतं, आम्हाला भांडण नको होऊ ते आपसामध्ये। ते बोलले की बाबा माझे 25,000 खर्च झाले, माझे पैसे द्या तेव्हा तुला जागा बांधायला देणार, असे आईला बोलले। तर मी काय म्हंटल, तुला सरपंचची जागा दिलेली आहे ती सांग आम्हाला, तिकडे तुला आम्ही खणून देतो, तुला आम्ही ते खर्च तुला देतो आम्ही। ती बोलते की नाही आम्ही इथे तुला बांधू देणार नाही, मला सरपंचने जागा दिलेली आहे। मी सरपंचला कॉल केला, सरपंचला विचारलं की असं असं तुम्ही अथॉरिटी दिली का त्यांना आईंच्या जागेवर बांध? बोलले की आम्ही असं काही बोललेलं नाहीये आणि तुमचा फॅमिली मॅटर आहे, तुम्ही ते तुमचं बघून घ्या। आईने दिले का परमिशन? आईने परमिशन दिलेली नाही, बिना विचारता त्यांनी हे केलंय। मग ही जागेवर घर बांधण्यासाठी मंजुरी कोणी दिली? ते म्हणतात सरपंचनी। ते म्हणतात सरपंचनी दिले। ग्रामसेवकाला तुम्ही विचारलं का? विचारलं, पण ग्रामसेवक काय म्हणतायत? नाही, ग्रामसेवकला आता काय विचारलं ना, आम्ही आज आलो, आम्हाला कळलं की असा अर्ज द्यावा लागतो। ते म्हणतात की नाही आम्ही येऊन चेक करणार, आम्ही तपासणी करणार। बघा आम्हाला काहीच कुणाशी आमचा दुश्मनी नाहीये ना, सरपंचाशी आहे ना कोणाची। आम्हाला फक्त आमचा न्याय हवा। आमच्या आईची जागा जी आहे ती त्यांना भेटावी। उद्या आमच्या पण फ्युचर, आमची पण मुलं आहेत, उद्या आम्हाला पण राहायला जागा नको का? तुम्ही आपल्या आपसात असून तुम्ही असे करतात, मग आम्ही कोणाला विश्वास करायचा? आता तुम्ही गट विकास अधिकारी साहेबांना भेटला? हा, भेटलो त्यांना, त्यांनी सहकार्य करेन असं सांगितलंय। आम्ही अर्ज दिलेला आहे त्यांना, ते बोलले की आम्ही चौकशी करून आम्हाला हेच हवंय की त्यांनी पूर्ण सरपंचला सगळ्यांना मिळून आमची जागा द्यावी असं आम्हाला वाटतंय। तर हे झकाबाई महादेव तौर आहेत। बघा प्रकार कसे होतात, म्हणजे अधिकारी कसलीही चौकशी न करता कुणाच्याही जाग्यावर कोणीही घर बांधताय
आणि त्या घराला मंजुरी देतात। आता नेमकं कशी मंजुरी दिली, त्यांच्याकडे काय कागदपत्र आहेत ते आता तपासाअंती कळणार आहे, पण दावा मात्र ही जागा माझी आहे असा झकाबाईने केलेला आहे। तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमका जागा कुणाचा आणि हे घर नेमकं कुणाचं ते तपासाअंती कळेल। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये गट विकास अधिकारी या संबंधितावर काय कारवाई करतात आणि जागा निश्चित ज्याची आहे त्याला कशी मिळवून देतात ते पाहूया येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ, समाजकार्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।